या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत टी परीक्षेचा अभ्यासक्रम। तर 2013 पासून ते 2025 पर्यंत जेवढ्या टी परीक्षा झाल्या तर तेवढ्या सर्व प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करून या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला महत्त्वाचे असे टॉपिक देत आहोत आणि हे टॉपिक पेपर 1 आणि पेपर 2 या दोन्हींसाठी असणार आहे। त्यामध्ये वेगळा भाग असा काही नाही आहे, दोन्हींसाठी अगदी सारख्याच प्रकारचे प्रश्न असतात। जर एखाद्या वेळी पहिल्या भागामध्ये म्हणजे पहिल्या पेपरमध्ये सर्वनामाचा प्रकार विचारला तर दुसऱ्या पेपरमध्ये क्रियापदाचा प्रकार विचारतात। तर पहिल्यामध्ये क्रियापदाचा विचारला तर दुसऱ्यामध्ये सर्वनामाचा विचारतात। तर त्यामुळे आपल्याला हे सगळे टॉपिक करावेच लागतात। त्यामुळे पेपर 1 देणार असाल किंवा पेपर 2 देणार असाल तरी तुम्हाला हे सगळे टॉपिक हे महत्त्वाचे आहेत। तर आपण हे दिलेले सगळे टॉपिक तुम्ही लिहून घ्यायचे आहेत आणि सगळ्यांचा अभ्यास तुम्ही करायचा आहे। तर आपण आपल्या चॅनलवरती सुद्धा तयारी करून घेणारच आहोत। तर हे एवढे टॉपिक जर तुम्ही लिहून घेतलेत आणि त्याचा परिपूर्ण असा अभ्यास केलात तर तुम्हाला या टी परीक्षेमध्ये 30 गुणांपैकी 30 गुण नक्की मिळतील। तर हे टॉपिक कोणते आहेत तर ते आपण सर्व पाहणार आहोत। तर पहिल्यांदा मी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करतो की तुम्ही हे जे टॉपिक आहेत तर ते सगळे टॉपिक लिहून घ्यायचे आहेत। तर बघा इथे मराठी या विषयामध्ये टी परीक्षेमध्ये जे महत्त्वाचे टॉपिक विचारले जात आहेत ते आपण पाहतोय। तर व्याकरणामध्ये एकूण बघा अशा प्रकारे एकूण हे 30 मार्क असतात। तर 30 मार्कांमध्ये कोणते टॉपिक आहेत ते बघा। तर पहिला आहे विरामचिन्ह। मराठीमध्ये एकूण 9 विरामचिन्ह आहेत। तुम्हाला माहिती आहे की पूर्णविराम, अर्धविराम, स्वल्पविराम, अपूर्णविराम। तर आता आपण इथे पूर्ण अभ्यासक्रम पाहतोय त्यामुळे तुम्हाला या जे टॉपिक आहे त्याबद्दल आपण जास्त काही डिस्कस करणार नाही आहेत। तर तुम्ही सुरुवातीलाच हा जे आपण पाहतोय टॉपिक तर ते सगळे टॉपिक आहेत ते लिहून घ्यायचे आहेत। तर बघा विरामचिन्ह, त्यानंतरला प्रत्यय, त्यानंतर इकडे अव्यय, याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो। त्यानंतरला उपसर्ग घटित शब्द आणि प्रत्यय घटित, हा प्रत्यय घटित, तर इथं प्रत्येक झालं आहे तर याच्यावरती सुद्धा प्रश्न असतो। तर उपसर्ग घटित शब्द म्हणजेच शब्दाच्या पूर्वी उपसर्ग लागून जे शब्द तयार होतात त्यांना उपसर्ग घटित शब्द म्हणतात। आणि प्रत्यय घटित म्हणजे शब्दाच्या पुढे किंवा मागे अनेक अक्षरं लावून शब्द तयार होतात त्यांना प्रत्यय म्हणतात। जसं की आता तुम्हाला सांगायचं झालं, समजावायचं झालं तर इथे बघा सामायिक, तर हा इक हा प्रत्यय लागून सामायिक हा शब्द बनलेला आहे। आणि तशाच प्रकारे जर आता उपसर्ग घटित तुम्हाला म्हणायचं, उपसर्ग घटित शब्द म्हटला तर बघा परिणाम, तर परिणाम शब्द आहे तर परी हा उपसर्ग लागून हा परिणाम हा शब्द बनलेला आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला मी थोडक्यात फक्त सांगतो। त्यानंतरला शब्दांच्या एकूण जाती, तर शब्दांच्या एकूण जाती किती आहेत तर शब्दांच्या एकूण जाती 8 आहेत आणि त्या कोणकोणत्या आहेत त्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो। त्यानंतरला पुन्हा त्यांच्यामध्ये सुद्धा प्रकार आहेत, सव्यय आणि अव्यय। सव्यय कशाला म्हणतात आणि अव्यय कशाला म्हणतात। त्याचबरोबर त्यालाच विकारी आणि अविकारी असंही म्हटलं जातं। म्हणजे तुम्हाला सगळंच माहिती पाहिजे, विकारी किंवा सव्यय आणि अविकारी म्हणजेच अव्यय। तर त्या कोणकोणत्या जाती आहेत, एकूण 8 आहेत। तर त्या कोणत्या तर नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद हे झाले सव्यय म्हणजे विकारी, आणि क्रियाविशेषण, शब्दयोगी, उभयान्वयी आणि केवळ प्रयोगी हे झालं अविकारी म्हणजेच अव्यय। तर अशा प्रकारे ह्या शब्दांच्या 8 जाती आहेत। तर ते आपण अभ्यासक्रमामध्ये पाहणार आहोत। इथे आपण फक्त टॉपिक बघतोय तर हे टॉपिक तुम्ही सर्व लिहून घ्यायचे आहेत। त्यानंतरला वर्ण ओळखा, एखादा शब्द दिला जाईल त्यामध्ये एकूण किती वर्ण आहेत ते ओळखायला सांगितलं जाईल। इथं वर्णसंख्या तोच रिपीट झाला आहे। त्यानंतर वर्णसंधी व संधीचे प्रकार, संधीचे प्रकार विचारले जातील। त्यानंतर पुढे बघा मग लिंग ओळखा, स्त्रीलिंगी, पुल्लिंगी, नपुंसकलिंगी। त्यानंतरला वचन, एक वचन, अनेक वचन, विभक्ती विचारली जाईल। त्यानंतरला विभक्तीचा कारकार्थ, हा शब्द इथं चुकलेला, कारकार्थ। त्यानंतरला काळ ओळखा, तर वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ, रीतिकाल, तर त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात। त्यानंतर क्रियापद, क्रियापदांचे प्रकार आणि प्रयोग, तर यांच्यावरती तुम्हाला प्रश्न असणार आहेत। तर ही सर्व टॉपिक आहेत ते तुम्ही लिहून घ्यायचे आहेत। त्यानंतरला वाक्यरचना, तर वाक्यांचा प्रकार ओळखा, तर वाक्यांचे जे प्रकार आहेत ते तुम्हाला ओळखायला सांगितलं जातं। तर वाक्य दिले जाईल आणि ते कोणत्या प्रकारातील आहेत ते विचारलं जाईल। वाक्यातील विधेय ओळखायला सांगितलं जाईल। त्याचबरोबर मिश्र वाक्य, त्यानंतरला पत्राचा प्रकार, विविध प्रकारचे पत्राचे प्रकार आहेत तर ते पत्र कोणत्या प्रकारातील आहे किंवा तुम्हाला एखाद्या वेळी विचारलं जाईल की अशा प्रकारे एखादा पत्र लिहायचं आहे तर ते कोणत्या प्रकारामध्ये मोडतं। त्याचबरोबर तुम्हाला शब्दज्ञान, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, त्याच्यावरती सुद्धा प्रश्न असणार आहेत प्रत्येक पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये सुद्धा। गटात न बसणारा शब्द ओळखा, तर अशा प्रकारे तुम्हाला काही शब्द दिले जातील आणि त्या शब्दांमध्ये गटात न बसणारा शब्द कोणता आहे ते ओळखायला सांगितलं जाईल। त्याचबरोबर शब्दसमूहाबद्दल एक शब्द, तर एखादा वाक्यरचना दिली जाईल आणि त्या शब्दरचनेसाठी एक शब्द कोणता असेल तर ते ओळखलं जाईल। समूहदर्शक शब्द, इतर भाषेतील शब्द, फारसी, अरबी किंवा इतर पोर्तुगीज भाषेतून आलेले मराठीमध्ये शब्द आहेत तर ते कोणत्या भाषेतील शब्द आहेत ते विचारलं जाईल। तर ते सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे बेसिक।
त्यानंतरला अलंकार बरंच तर अलंकार विचारलं जाईल, तर अलंकाराचे प्रकार विचारले जातील, अलंकारिक शब्द ओळखायला सांगितलं जाईल. त्यानंतरला एखादी वाक्यरचना दिली जाईल, त्यामध्ये कोणता रस आहे ते विचारलं जाईल. त्यानंतरला समास, तर समास कोणते आहे तो विचारला जाईल. सामासिक शब्द विचारला जाईल, सामासिक शब्दांचा विग्रह करायला सांगितलं जाईल. तर अशा प्रकारे हे प्रश्न असतील. त्याचबरोबर म्हणी असतील, एखादी म्हणी दिली जाईल आणि त्याचा अर्थ विचारला जाईल, किंवा एखादी वाक्य दिलं जाईल, तर त्या संदर्भात कोणती म्हण लागू पडते, तर अशा प्रकारचे काही प्रश्न असतील. त्यानंतरला वाक्प्रचार विचारला जाईल. अशा प्रकारचे हे प्रश्न असणार आहेत. त्याचबरोबर शुद्ध लेखनामध्ये सुद्धा प्रश्न असतील. अशुद्ध शब्द ओळखा, काही शब्द असतील ते दिले जातील आणि त्यामध्ये अशुद्ध शब्द कोणता आहे, त्यामध्ये वेलांटी, उकार, काना मात्राचा काही फरक असतो. तर एखाद्याला वेलांटी नसेल तर वेलांटी दिली जाते, तर किंवा उकार पहिला असेल तर दुसरा दिला जातो. तर त्यामध्ये तुम्हाला माहिती पाहिजे की याला पहिला उकार आहे की दुसरा उकार आहे. तर अशुद्ध शब्द त्यामध्ये किंवा शुद्ध शब्द ओळखायला सांगितलं जातं. अयोग्य शब्दांची जोडी ओळखा. त्याचबरोबर शब्द प्रकार, विशेषणाचे प्रकार, सर्वनामाचे प्रकार विचारले जाईल, तर हे तुम्हाला सगळं माहिती पाहिजे. त्यानंतरला स्वर व मात्रा, स्वरांचे प्रकार, मात्रा, एखाद्या शब्दाला किती मात्रा, लघुमात्रा, दीर्घमात्रा, ते सर्व माहिती पाहिजे. त्याचबरोबर तुम्हाला साहित्यामध्ये लेखकाचे नाव व त्याचे टोपण नाव हे माहिती पाहिजे. एखादा लेखक असेल त्याचं नाव आणि त्या लेखकाला कोणत्या टोपण नावाने ओळखलं जातं हे सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. त्याचबरोबर पुस्तक व त्याचे लेखक, एखादा पुस्तक असेल मराठीमधील तर ते पुस्तक कोणी लिहिलेलं आहे, कोणत्या लेखकाने लिहिलेलं आहे ते तुम्हाला माहिती पाहिजे. किंवा आपण अभंग रचना व रचनाकार, एखादा अभंग आहे तर तो कोणत्या रचनाकाराने रचलेला आहे तर ते विचारले जाईल. तर अशा प्रकारचे प्रश्न हे मराठीमध्ये असणार आहेत. त्याचबरोबर होऊ शकता गटात न बसणारा शब्द आपण बघितलेला आहे. शब्दातील एकूण वर्ण आणि वर्ण ओळखा हे सर्व आपण बघितले. हे सर्व टॉपिक आहेत ते तुम्हाला 2013 ते 2025 या सगळ्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करून हे सर्व टॉपिक काढलेले आहेत आणि हे पेपर 1 आणि पेपर 2साठी महत्त्वाचे आहेत. तर यामध्ये जास्त फरक नसणार आहे. पेपर 1 आणि पेपर 2 याच्यामध्ये बराचसा साम्य असणार आहे. त्यामुळे तुम्हाला हे सगळे टॉपिक पेपर 1चा अभ्यास करणार असाल तरीसुद्धा करायचे आहेत आणि पेपर 2चा अभ्यास करणार असाल तरीसुद्धा तुम्हाला हे टॉपिक करायचे आहेत. त्यामुळे हे महत्त्वाचे टॉपिक आहेत आणि पूर्ण अभ्यास करून आपण हे टॉपिक तुम्हाला काढलेले आहेत. तुमच्याकडे हे सगळे टॉपिक असतील तर तुम्हाला परीक्षेचा अभ्यास कसा करायचा याची एक पूर्ण दिशा मिळेल. आणि त्यासाठी तुमच्याकडे हे जे टॉपिक आहेत ते लिहिलेले असलेच पाहिजेत. जर तुमच्याकडे लिहिलेले नसतील तर तुम्हाला म्हणजे त्याची दिशा कळणार नाही, कशाप्रकारे अभ्यास करायचा आहे. तर तुम्ही हे सगळे टॉपिक जे आता आपण सांगितले आहेत ते सर्व लिहून घेतलेले असतील. नसतील घेतले तर प्रत्येकाने लिहून घ्या, कारण तुम्हाला ते पाहिजेच, तुमच्या समोर पाहिजेत. तर त्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की आपला कोणता अभ्यास झालेला आहे आणि कोणता बाकी आहे. तर तुम्ही अशा प्रकारे जेव्हा अभ्यास कराल तेव्हा या मराठीमधील 30 प्रश्नांपैकी तुम्हाला इथे 25 प्रश्न इझिली काहींना 27-28सुद्धा मिळतील. तर 25 मिळाले तरीसुद्धा या परीक्षेमध्ये इझिली तुम्ही पास होऊ शकता. आणि एवढा जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला 25च्या वरतीच गुण मिळतील. तर तुम्हाला आता फक्त मी हे टॉपिक देऊन इथे थांबणार आहे का तर नाही. तुम्हाला या जे टॉपिकचा अभ्यास आहे तर तो कशाप्रकारे अगदी कमी वेळामध्ये करायचा आहे त्यासाठी सुद्धा आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. तर तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण TET रिलेटेड सगळी माहिती पाहणार आहोत. त्यासाठी तुम्हाला वेगळा अभ्यास करायची गरज राहणार नाही आहे. तर तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हेच टॉपिक महत्त्वाचे आहेत मराठी या पेपरसाठी, पेपर 1 आणि पेपर 2. तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये.